ग्रेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की। नमस्कार, मी अतुल त्र्यंबकराव जटाळे, निवडणूक निर्णय अधिकारी, नगर भद्रावती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक भद्रावती। दिनांक 21 तारखेला भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे सदस्य यांची मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे। मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून पार पडणार आहे। मतमोजणीसाठी एकूण आपले 14 आपण टेबल लावलेले आहेत। 14 प्रभागाकरता 14 टेबलची आपण रचना केलेली आहे। त्यापैकी एका टेबलवर एकाच प्रभागाची मतमोजणीची कारवाई पूर्ण करण्यात येणार आहे। त्याच क्रमांक 3ची दुसऱ्या फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे। प्रभाग क्रमांक 2 व 10ची तिसऱ्या फेरीमध्ये मतमोजणी होईल आणि प्रभाग क्रमांक 6, 8, 9 आणि 13 ह्या चौथ्या फेरीमध्ये मतमोजणी यांची पूर्ण होईल। प्रभाग क्रमांक 1, 5, 7, 11 आणि 12 ह्या 5व्या फेरीमध्ये पूर्ण होतील आणि प्रभाग क्रमांक 4ची 6व्या फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण होईल आणि प्रभाग क्रमांक 14 ही 8व्या फेरीमध्ये प्रभागातील सदस्यांची मतमोजणी पूर्ण होईल। आपण सगळे असे एकूण 8 राऊंड झाल्यावर नगराध्यक्षांची मतमोजणी पूर्ण होईल। यासाठी आपण पोस्टल बॅलेटसाठी स्वतंत्र टेबलची रचना केलेली आहे। आज आपण सगळ्या कर्मचाऱ्यांची प्रशिक्षण घेतलेलं आहे। काउंटिंगचं मतमोजणी करण्याबाबत सगळ्या प्रशिक्षणासाठी पूर्ण प्रशिक्षणासाठी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते आणि उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आणि प्रतिनिधी यांना मतमोजणीसाठी ज्यांचे काही ओळखपत्र वगैरे काही राहिले असतील तर त्यांनी कार्यालयामध्ये ओळखपत्र त्यांना देण्याचं काम चालू आहे। त्यांनी ओळखपत्र उपलब्ध करून घ्यावं असं मी त्यांना आवाहन करतो आणि मतदानाच्या दिवशी मोबाईल अलाउड नसल्यामुळं कोणीही मोबाईल कृपया आणणार नाही, कारण आणला तरी ते प्रवेशद्वारावरच पोलिसांकडून तो मोबाईल काढून घेण्यात येईल। त्याच्यामुळं अलाउड नसल्यामुळे सगळे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी मोबाईल त्यांना न आणण्याबाबत सूचना आहे। कडून सगळं चोख बंदोबस्त आणि तिथं कंट्रोल रूमला आमचं 3 स्तरीय पथक चालू आहे। SRPF, स्टेट आणि महाराष्ट्र पोलीस यांचं तिघांचंही आपलं पथक तिथं गार्ड आहे। 24/7 आपले गार्ड आहेत आणि त्याचप्रमाणे आम्ही उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधीसाठी सुद्धा तिथे आपण त्यांना 24/7 त्यांना तिथं थांबण्यासाठी आणि ते बघण्यासाठी CCTV लावलेले आहेत, डिस्प्ले मॉनिटर लावलेला आहे। त्याबाबत आपण रचना केली आहे आणि त्यांनासुद्धा तिथे थांबण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। ती सगळ्यांनी वेळेवर 10 वाजता असल्यामुळं उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींनी सकाळी 1 तास तिथे आधी जे आहे त्यांना अलाउड, ज्यांनी परमिशन आहे त्यांनी पास आहेत, त्यांनी 9 किंवा 9:30 वाजता तिथे येण्याचं आम्ही त्यांना आवाहन करतो, सूचना देतो। धन्यवाद। थँक्यू सर।